नमस्कार पुणे. तर पुण्यामध्ये आपल्याला सर्व गोष्टी भेटतील, बट एक बेस्ट क्वालिटी बाईक सर्व्हिस भेटणं खूप अवघड आहे आणि येवले मोटर्स या बाबतीमध्ये सर्वांपेक्षा वेगळं आहे. तर वेगळं कशामुळे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तसेच फॉलो नक्की करा. आज आपल्याकडे आलेली आहे ही होंडा युनिकॉर्न BS6 सर्व्हिस साठी. सर्वात आधी तर आपण या बाईकचे ऑइल ड्रेन करून घेतले आणि रिअर व्हील खोलून बिअरिंगची कंडिशन चेक केली. या बाईकची आपल्याकडे 4th सर्व्हिस आहे, त्यामुळे बेअरिंगची कंडिशन जास्त खराब तर नव्हती. तरीही आपण जुने ग्रीस काढून त्याच्यामध्ये नवीन ग्रीस इन्स्टॉल केले. दोन्ही व्हील बेअरिंग्सला ग्रीस झाल्यानंतर आपण चेन स्प्रॉकेट बेअरिंगला सुद्धा ग्रीस करून घेऊया आणि त्याचे देखील ग्रीस थोडेसे रेडिश होते अजून सुद्धा. मागच्या ब्रेकचा इश्यू असल्यामुळे दोन्ही लाइनर्स चेंज केले. ही आहे जुन्या एअर फिल्टरची कंडिशन आणि आपण नवीन एअर फिल्टर इन्स्टॉल केले. एअर फिल्टर नवीन इन्स्टॉल केल्यानंतर आपण समोरचे व्हील खोलून त्याच्या ग्रीसची सुद्धा कंडिशन चेक केली आणि नवीन ग्रीस भरले. आय मीन बेअरिंग मध्ये. समोरच्या व्हीलच्या दोन्ही बेअरिंग्स मध्ये ग्रीस भरून झाल्यानंतर आपण समोरील ब्रेक पॅड्सची कंडिशन चेक केली. तेव्हा कळाले की ब्रेक पॅड्स फक्त 20 to 30% राहिलेले आहे आणि आपण ते चेंज केले, कारण ब्रेक पॅड्सला कम्प्लिटली यूज केले तर ब्रेक डिस्क डॅमेज होऊ शकते. आता इंजिन मध्ये ऑइल टाकून घेऊया आणि बाईकला वॉशिंग मध्ये टाकून चेनला क्लीन करून घेऊया. तर याच पद्धतीने येवले मोटर्समध्ये येणाऱ्या प्रत्येक बाईकची सर्व्हिस होते आणि आमच्यासाठी प्रत्येक बाईक एक ॲज अ मास्टरपीस आम्ही ट्रीट करतो. त्यासाठी तुम्ही येवले मोटर्सवरती पूर्ण विश्वास ठेवू शकता, जसे आमचे जुने कस्टमर्स करतात. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि बाईक सर्व्हिस रिलेटेड इश्यूज फेस करत असाल तर येवले मोटर्सच्या या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि एकदा अपॉइंटमेंट बुक करून येवले मोटर्सला नक्की व्हिजिट करा आणि सर्व्हिसचा एक्सपिरियन्स घ्या. धन्यवाद.